FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, वेळ झाली आहे कृषीविषयक कार्यक्रम ऐकण्याची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आता आपण ऐकूया. किसान वाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज बुधवार आहे. आज आपल्या कार्यक्रमामध्ये कृषी संवाद अंतर्गत तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमामध्ये विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा कोल्हापूर इथले पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सॅम लुद्रिक यांनी लंपी रोगापासून बचाव कसा करावा याविषयी दिलेली माहिती आपण ऐकणार आहोत. मी डॉक्टर सॅम लुद्रिक, पशुधन विकास अधिकारी, विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा कोल्हापूर. आज आपण शेतकरी मित्र हो, थोडी लंपी स्किन डिसीज म्हणजे लंपी चर्मरोग या रोगाविषयी माहिती घेणार आहोत. मी पुन्हा चर्मरोग हा शब्द न वापरता केवळ लंपी हा शब्द वापरणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. तर जो रोग बऱ्याच वर्षापूर्वी आफ्रिका देशामध्ये होता, हा रोग आपल्याला असं वाटलं होतं की हा रोग आपल्याकडे कधी येणार नाही. परंतु हळूहळू आफ्रिकेतून आशियामधून आशियातल्या काही देशांच्यामध्ये इंडोनेशिया असेल, चीन असेल, फिलिपिन्स असेल, अशा देशातून हळूहळू हा रोग बांगलादेशमध्ये, नंतर पाकिस्तानमध्ये आणि भारतामध्ये डेरेदखल झालेला आहे. आणि पहिल्यांदा या रोगाविषयी आपल्याला असं वाटलं होतं की हा एवढा भयानक रोग नाही, कारण लंपी स्किन याचा अर्थ असा की लंप म्हणजे येणारे फोड किंवा गळवं जी कातडीवरती येतात त्याला आपण लंप असं म्हणतो, आणि त्याच्यामधून त्याला हे लंपी स्किन असं नाव पडलेलं आहे. हे छोटे छोटे गळवे जे आहेत ते निघून गेल्यानंतर या कातडी रोग बरा होतो, आणि केवळ कातडी रोग असल्यामुळे एवढं घाबरण्याचं कारण नाही असं पहिल्यांदा आपल्याला वाटत होतं. परंतु आता आपल्या लक्षात असं आलेलं आहे की हा केवळ लंपीचा आजार त्या जनावरांना होतो असं नाही, तर या लंपीमुळं इतर पुष्कळ आजार, जे श्वसनाचे आजार असतील किंवा त्याच्या जननेंद्रियाचे आजार असतील किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ज्याला आपण प्रजननता जे आहे त्याचे जे आजार असतील ते देखील आजार यामधून उद्भवतात असं आपल्या असं लक्षात आलेलं आहे. त्यामध्ये प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो की हा रोग हा विषाणूजन्य रोग आहे, ज्याला आपण कॅप्रीपॉक्स व्हायरस असं म्हणतो. म्हणजे मेंढ्यांच्यामध्ये असणारा जो काय देवी आहे त्याच्याशी अगदी जवळचा असा रोग ज्याला आपण कॅप्रीपॉक्स व्हायरस आपण म्हणतो, त्या विषाणूपासून होणारा रोग आहे. आता विषाणूपासून होणारा रोग आहे हे सांगत असताना मला पहिल्यांदा हे सांगू द्या की विषाणू म्हणजे ज्याला आपण व्हायरस असं म्हणतो, या विषाणूपासून होणाऱ्या रोगांच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की याच्यावरती आपल्याला अचूक असं औषध विषाणूंच्यावरती मिळत नाही. म्हणजे आपण कोरोना जर म्हटला तर त्या कोरोनामध्ये सुद्धा हा विषाणूजन्य आजार असल्यामुळं अचूक औषध आपल्याला कोरोनावरती उपलब्ध झालं नाही, आणि त्यामुळे आपल्याला खूप त्रास झाला या कोरोना रोगाचा. त्याचप्रमाणे लंपी हा सुद्धा विषाणूजन्य आजार असल्यामुळं त्याच्यावरती अचूक असं एखादं औषध आज देखील बाजारामध्ये उपलब्ध नाही, आणि त्यामुळं जो उपचार जो आहे तो जसं लक्षणं दाखवेल त्याप्रमाणे आपण औषधोपचार करत राहतो आणि त्या जनावरांना बरं करत राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की विषाणूजन्य आजारांच्या मध्ये लसीकरण करून घेणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लसीकरण केल्याशिवाय या विषाणूजन्य आजारांचं उच्चाटन किंवा विषाणूजन्य आजार आपल्यातून आपण घालवू शकत नाही. ह्या दोन गोष्टी विषाणूजन्य आजाराच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ह्या आजाराचं प्रसारण कसं होतं, ही महत्त्वाची गोष्ट पशुपालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. समजा आपल्या गोठ्यामध्ये एखादा आजारी जनावर आहे, तर त्या आजारी जनावरांच्या शरीरावरती ह्या माशा असतील, कोचिड असेल, गोमाशा असतील किंवा डास असतील, त्या जनावराचं रक्तपित असतात आणि हे व्हेक्टर म्हणून काम करतात. म्हणजे या जनावरापासून त्या जनावरांच्यापर्यंत आजाराचं प्रसारण करण्याचं काम हे कीटक करत राहतात. ज्या जनावराला हे आजार झालेला आहे त्या जनावराला जर ते कीटक चावले तर ते कीटक हे या जनावरापासून दुसऱ्या जनावराच्यापर्यंत हा आजार पोचवत असतात. म्हणून हे ट्रान्समिशन ज्याला आपण संक्रमण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे या आजारामध्ये.
हे पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या आजारामध्ये जी सुरुवात असते चावल्यानंतर, समजा एखादा कीटक चावला, एखादा डास चावला, एखादी गोमाशी चावली, तर ह्या गोमाशीपासून चावल्यानंतर 4थ्या दिवसापासून 14व्या दिवसापर्यंत हे जनावर लक्षणं न दाखवता राहू शकते आणि 14व्या दिवसानंतर त्या जनावरांच्यामध्ये लक्षणं दिसू लागतात. म्हणजे त्याला आम्ही इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतो की 4 दिवसापासून 14 दिवसापर्यंत कधीही जनावर लक्षणं दाखवत राहतात. म्हणून शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या गोठ्यामध्ये एखादं जनावर जर आजारी आपल्याला आढळलं तर त्याचं व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे इतर जनावरांचं आरोग्य नीट राखण्यासाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट संक्रमणामध्ये त्या जनावराची काळजी घेणारे जे लोक आहेत, त्या जनावराच्या जखमा धुणारे लोक आहेत किंवा त्या जनावरांना खाद्य देणारे, पाणी देणारे जे लोक आहेत, त्या लोकांच्या मार्फत सुद्धा या जनावरापासून इतर जनावरांच्यापर्यंत आपण हा रोग पसरवू शकतो. म्हणून त्या लोकांनी तो एक जो माणूस त्या गोठ्यामध्ये त्या जनावराचं काळजी घेणारा जो आहे तो त्याच गोठ्यामध्ये त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे. त्या एकाच जनावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि इतर जनावरांच्या जवळ जायला नको याची काळजी घ्यायला पाहिजे. कारण त्याच्या कपड्यावरून असेल किंवा त्याच्या हाताला लागलेल्या लाळीमुळं असेल किंवा त्याच्या जनावराच्या शेणामुळं असेल किंवा इतर स्त्रावांच्यामुळं हे जे आजाराचे विषाणू जे आहेत ती इतर जनावरांच्यापर्यंत जातात. म्हणून ती पण एक काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की त्या जनावराला जे आपण औषधोपचार करत राहतो त्यासाठी वापरलेल्या सिरिंज आहेत, त्यासाठी वापरलेल्या निडल आहेत, त्या सेपरेट त्या जनावरासाठी ठेवणे आणि हा निडल डिस्ट्रॉय करणे, नष्ट करून टाकणे, ज्या सुया आहेत त्या नष्ट करून टाकणे ह्याची खूप गरज आहे. नाहीतर त्याच सुया जर आपण इतर जनावरांच्यामध्ये वापरत राहिलो तर त्यामुळं पण ह्या रोगाचं संक्रमण अतिशय जलद रीतीनं होतंय आणि याकडं पशुपालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे या संक्रमणाचा, रोग आटोक्यात ठेवण्याचा अगदी जवळचा संबंध आहे. म्हणून हे संक्रमण कसं होतं, ह्या रोगाचा प्रसार कसा होतो हे पहिल्यांदा पशुपालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आता या रोगाची लक्षणं काय आहेत? पहिल्यांदा आमच्या असं लक्षात आलं की या रोगाच्या लक्षणामध्ये पूर्वी काही वेळेला नुसता पाय सुजायचा. काही शेतकरी त्यांना असं वाटायचं की पाय सुजलाय म्हणजे कुठेतरी पाय लचकला असेल, पाय गोठ्यात पडले असेल, त्यामुळे पाय सुजलेला आहे आणि त्या सुजलेल्या पायावरती ते औषधोपचार करत राहिले आणि 5-6 दिवसानंतर मग त्याच्यावरती बारीक 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 गाठी यायला चालू झाल्या आणि त्या जनावरांच्या मध्ये लंपी आलेला आहे असं त्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं आणि तोपर्यंत एक 4-5 दिवसाचा, आठवड्याभराचा कालावधी निघून गेलेला होता. म्हणजे ज्या पहिल्या 5-6 दिवसाच्या कालावधीमध्ये आजार सुरू झाल्या जो औषधोपचार त्या जनावराला मिळायला पाहिजे होता तो न मिळाल्यामुळं ती जनावरं नंतर गंभीर आजारामध्ये गेली, काही जनावरं मृत झालेली आहेत. म्हणून हे आजाराचे लक्षणं काय आहेत? पहिली गोष्ट आहे की या आजारामध्ये भरपूर ताप येतो. म्हणजे साधारणतः 105-106 डिग्री सेंटीग्रेड काही टेम्परेचर असते. 3 प्रकारचे लक्षणं हे जनावर दाखवत राहते. पहिली गोष्ट माइल्ड म्हणजे साध्या स्वरूपामध्ये हा आजार आपल्याला दिसून येतो. दुसरं मॉडरेट आणि तिसरं सिव्हिअर. म्हणजे या 3 प्रकारात आपण ह्या जनावरांच्या मध्ये हा आजार आपल्याला दिसून येतो. माइल्ड स्वरूपामध्ये म्हणजे तीव्र स्वरूप नाही, थोड्या आता लंपी आलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की 103 पर्यंत टेम्परेचर आहे, कुठंतरी अंगावरती गाठी उठलेल्या आहेत, एखादा पाय पुढचा किंवा मागचा एखादा पाय सुजलेला आहे, जनावर थोडंसं खाण्यात कमी झालेलं आहे, त्याच्या डोळ्यातून थोडासा स्त्राव वाहत आहे, त्याच्या नाकातून थोडासा स्त्राव वाहत आहे, तोंडातून थोडीशी लाळ जास्त पडत आहे, अशा पद्धतीची लक्षणं ही माइल्ड स्वरूपाची लक्षणं आहेत. या जनावरांच्या मध्ये मॅनेजमेंट करताना आपल्याला एक मॅनेजमेंट करायला पाहिजे. या जनावरांच्या मध्ये औषधोपचाराची फारशी आवश्यकता जरी नसली तरी आपल्याला मॅनेजमेंट, त्याचे व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थित करता जर आलं तर पुढं ते जनावर सिव्हिअर स्टेजमध्ये किंवा तीव्र स्वरूपाच्या रोगाच्या लक्षणामध्ये जाणार नाही असं आपण त्याला वाचवू शकतो. दुसरा जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये 105-106 डिग्री फॅरनहाईट एवढं टेम्परेचर त्या जनावरला येतं, खाणं पिणं थोडंसं एकदम कमी झालेलं आहे आणि त्याच्या अंगावरती सगळ्या पूर्ण अंगावरती गाठी उठलेल्या आहेत, हे मॉडरेट टाईपचं जे काही लक्षणं आहेत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना आपल्याला चांगल्या रीतीनं औषधोपचार करायचा आहे. आणि सिव्हिअर जे आहे म्हणजे तीव्र स्वरूपाची जी लक्षणं आहेत ती पहिल्यांदा दिसत नाहीत. साधारणतः 5 ते 6 दिवसानंतर आपल्याला तीव्र स्वरूपाची लक्षणं दिसून येतात. तीव्र स्वरूपाच्या लक्षणामध्ये अशा जनावरांना खूप ताप येतो आणि असे जनावरं नंतर त्यांना रेस्पिरेटरी सिम्पटम्स म्हणजे श्वसनाचे जे काय त्रास आहे तो श्वसनाचा त्रास व्हायला चालू होतो, नाकातून घाण यायला चालू होते, ते केसेस निमोनियामध्ये जातात आणि मग अशा सिव्हिअर केसेस आपल्याला वाचवणं थोडंसं अवघड जातं. तर या 3 स्वरूपाच्या लक्षणामध्ये आपल्या जनावराला कुठल्या स्वरूपाचं लक्षण आहे आणि त्याला काय औषधोपचार करायचा हे डॉक्टरांच्या सल्ल्यानं आपल्याला करायचं आहे. त्याकरता मी सर्व पशुपालकांना, शेतकऱ्यांना अशी विनंती करेन की ज्या दिवशी पहिल्या दिवशी आपल्या जनावरांना लक्षण चालू झालेलं आहे त्याच दिवशी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून
आपल्या डॉक्टरना त्या ठिकाणी बोलवून औषधोपचार चालू करावा, म्हणजे आपल्याला ते रोग आटोक्यात आणणं शक्य होईल. तर आता या लक्षणाप्रमाणे औषधोपचार जो आहे हा डॉक्टरांचा भाग आहे. त्यामध्ये आपल्याला जास्त काही करायचं नाही. तर त्या जनावरांना डॉक्टरना ट्रीटमेंट करू द्या, त्या जनावरांना व्यवस्थित रीतीनं त्यांचा औषधोपचार करू द्या. पशुपालकांनी या बाबतीमध्ये काय करायचं आहे, ते पहिली गोष्ट आहे की आपल्या जनावरांना हा रोग होऊ नये. मी 3 प्रकारे या मॅनेजमेंट, ज्याला आपण त्याचं प्रसारण थांबवणे, या संदर्भामध्ये 3 गोष्टी आपणा सर्वांना सांगू इच्छितो. त्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्या जनावराला आजारच येणार नाही याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्यासाठी मी पहिल्यांदाच सांगितलं की हा विषाणूजन्य आजार असल्यामुळं यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे ते म्हणजे आपल्या जनावरांना आपण लसीकरण करून घेतलेलं आहे किंवा नाही याकडे आपण लक्ष द्या. पहिल्यांदा काय झालं की आम्ही लसीकरण करत असताना काही गाभण जनावरं होती, काही 4 महिन्याच्या आतली वासरं होती, त्यांना लसीकरण आम्ही केलं नाही. कारण का, त्यांच्यामध्ये थोडंसं प्रतिकारशक्ती कमी असते आणि अशामध्ये परत तो टोचल्यानंतर काही वेळा आजार येऊ शकेल किंवा त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही. या कारणास्तव आम्ही त्यांना ते टोचलं नाही. परंतु आता आपल्याला शासनानं असं कळवलेलं आहे की सर्वांना आपल्याला लसीकरण करून घ्यायचं आहे. म्हणजे लसीकरण करून घेणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण म्हणाल की लसीकरण केलेल्या जनावरांना पण लंपी रोग आला, परंतु मी स्वतः ट्रीटमेंट करत असताना असं पाहिलंय की ज्या जनावरांना लसीकरण करण्यात आलेलं होतं त्यांच्यामध्ये जी लक्षणं दिसून आली ती कधीही मध्यम स्वरूपाची किंवा तीव्र स्वरूपाची, मॉडरेट किंवा सिव्हिअर अशी दिसली नाहीत. तर माइल्ड स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये त्या जनावरांच्यामध्ये लक्षणं दिसून आली आणि ती जनावरं ताबडतोब बरी झाली. परंतु ज्यांना लसीकरण केलेलंच नाही, लसीकरण ज्यांनी करून घेतले नाही, काहींनी अंधश्रद्धा म्हणून लसीकरण करून घेतले नाही, काहींनी शेजारी सांगतोय म्हणून लसीकरण करून घेतले नाही, काहींनी माझी खिलार गाय आहे त्याला लसीकरण केल्यानंतर एखादी गाठ उठेल या उद्देशानं लसीकरण करून घेतले नाही, त्या जनावरांच्या मध्ये जर आपल्याला असं लक्षात आलं की मॉडरेट म्हणजे मध्यम प्रकारचे किंवा सिव्हिअर अशा प्रकारची लक्षणं त्या जनावरांच्या मध्ये दिसून आली आणि त्यामुळे ती जनावरं न लसीकरण केलेली जनावरं मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण खूप जास्त आपल्याला दिसून आलं. एफएमडी लाळ्या खुरकूतचा रोग असेल किंवा शेळ्या मेंढ्यांच्यामध्ये देवी असेल किंवा PPR असेल, ह्या आजारांचं लसीकरण करून घेणं आपल्या जनावरांना ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी पशुपालकांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या जनावरांना कोणकोणत्या प्रकारच्या लसी दरवर्षी आपल्याला टोचायच्या आहेत, दर 3 वर्षांनी कुठल्या लसी टोचायच्या आहेत आणि त्या योग्य समयी आपण टोचून घेतो आहे किंवा नाही याच्याकडे पशुपालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. आता लंपी आजाराचं आपण 100% लसीकरण करण्याविषयी महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र सरकारनं आपल्याला लस उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही लस आपण 100% लसीकरण करून घेत आहोत. अजूनही माझी अशी विनंती आहे सर्व पशुपालकांना की अजूनही ज्यांच्या जनावरांचं लसीकरण झालेलं नसेल त्यांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यक केंद्रामध्ये आपली नाव नोंदणी करावी, आम्ही त्यांना लस उपलब्ध करून देऊ. प्रतिकारशक्ती ज्या जनावरांची कमी आहे त्या जनावरांच्यामध्ये हा आजार ताबडतोब येतो. म्हणून लहान वासरांच्यामध्ये, गाभण जनावरांच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते आणि म्हणून अशा प्रतिकारशक्ती कमी असलेल्या जनावरांच्यामध्ये ताबडतोब हा आजार आपल्याला दिसून येतो. आता ही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, विशेषतः पशुपालकांना, कोल्हापूर जिल्ह्यातील पशुपालकांना मी विनंती करू इच्छितो की आपल्या जनावरांना ओली वैरण आपण 100% घालत असता आणि त्या ओल्या वैरणीमध्ये ऊसाच्या वाड्याचा सर्वात जास्त आपण वापर करत राहतो. ऊसाच्या वाड्यामुळे आपल्या जनावरांच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही. म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो की किमान 1-2 किलो, 3 किलो, 4 किलो, 5 किलो वजनानुसार त्यांना कोरडा चारा देणे, म्हणजे कडबाची कुट्टी देणे किंवा पेंड देणे किंवा अशा पद्धतीचा कोरडा चारा त्यांना 3 किलोपासून 6 किलोपर्यंत देणे वजनानुसार, ह्याची गरज आहे. त्याच्याद्वारे काय होत राहते की त्या जनावरांना चांगल्या प्रकारचं पोषण होईल आणि त्या जनावरांच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होईल. दुसरी गोष्ट, आपल्या जनावरांच्या पोटामध्ये असणारे जंत हे त्या जनावरांची प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहतात आणि त्यामुळं जनावर विविध आजारांना बळी पडत राहते. त्यामुळं पिरियॉडिकली 3 महिन्यातून किंवा 4 महिन्यातून एकदा आपल्या जनावरांना योग्य प्रकारचं दंतनाशक पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार पाजणं खूप गरजेची गोष्ट आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या जनावरांना क्षारचूर्ण देणे, ज्याला आपण मिनरल मिक्सचर म्हणतो, त्याद्वारे पण आपण त्यांची प्रतिकारशक्ती वाढवत राहतो. म्हणजे झिंक असेल, सेलेनियम असेल, आपण पाहिलं ते देणं गरजेचं आहे. आणि त्याकरता येणारा खर्च पण मी तुम्हाला सांगतो की नगण्य खर्च आहे. 1-2 रुपये 3 रुपयाचं मिनरल मिक्सचर एका जनावराला आपण दररोज घातलं तर निश्चित रीतीनं त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होईल. आणि अशा प्रकारच्या लंपीचा आजार असेल किंवा एफएमडी असेल, ज्याला लाळ खुरकूत आपण म्हणतो, अशा आजारांच्या पासून आपल्याला त्या जनावरांचं संरक्षण करता येईल. हे झालं आजार येऊ नये यासाठी, आपल्या गोठ्यामध्ये आजार येऊ नये यासाठी काय करायचं आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जनावरांच्या व्यतिरिक्त आपल्या गोठ्यामध्ये हा आजार येऊ नये याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गोचीड, गोमाशी, डास आणि ह्या गोमाशा यांचं निर्मूलन आपल्याला करायचं आहे. हे गोचीड, गोमाशी, डास आणि या माशा ज्या आहेत ह्या माशांच्या मुळं हा आजार पसरतो किंवा डासांच्या मुळं आजार पसरतो, गोचीडमुळं आजार पसरतो, गोमाशीमुळं आजार पसरतो. हे पशुपालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर अहमदनगरमध्ये एक गाव आहे की ज्या ठिकाणी एका गावाचं 22,000 लिटर एवढं दूध प्रति दिवशी निर्माण होतं आहे आणि त्यांच्यामध्ये 30, 35, 40 लिटरच्या गायी पण आहेत. त्यांच्यामध्ये ज्यावेळी हा आजार आला त्यावेळी त्यांनी ठरवलं की आपल्या गोठ्यामध्ये दर 3 दिवसांनी तो गोठा गोचीड, गोमाशी आणि डास आणि इतर माशा यांच्यापासून आपल्याला त्यांना कसं हद्दपार करता येईल ह्याकडे लक्ष द्यायचं. आणि त्यांनी एक 15 दिवस हा कार्यक्रम राबवला. दर 3 दिवसांनी प्रत्येक गोठ्यामध्ये गोचीड, गोमाशी आणि डास निर्मूलनासाठी फवारण्या करून घेतल्या आणि असं लक्षात आलं की त्यांचा हळूहळू त्या गावातील जी काही आजारी जनावरांची संख्या होती ती कमी होत गेली आणि एक 20 दिवसानंतर त्या गावामधला हा लंपीचा आजार कमी झाला म्हणण्यापेक्षा पूर्ण निघून गेला. तर त्यासाठी मी आपणा सर्वांना पशुपालकांना विनंती करतो की आपल्या शेजारी पाजारी डबके आहेत, आपल्या शेजारी पाजारी गवत वाढलेलं आहे आणि त्याच्यावरती डास आहेत, पुष्कळ प्रकारचे कीटक आहेत, तर त्यांचा बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी आणि आपल्या गोठ्यामध्ये हा रोग येणार नाही याच्यासाठी. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर आपला हा गोठा सोडियम हायपोक्लोराईड, ज्याला आपण ब्लिचिंग पावडर सुद्धा वापरली तर चालेल, हे सोडियम हायपोक्लोराईडचं सोल्युशन आणि ब्लिचिंग पावडर जरी आपण फवारणी केली देखील चालेल, तर दर 3 दिवसांनी आपल्या गोठ्यामध्ये 100% ह्या फवारणीचा कार्यक्रम हाती घ्यायला पाहिजे. प्रत्येक 3 दिवसानंतर असं एक 4 वेळेला तरी किमान 15 दिवसामध्ये हे गोचीड, गोमाशीचं आणि डासांचं निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घ्यायला पाहिजे. तरच आपल्या गोठ्यामध्ये हा आजार येणार नाही. म्हणजे काय होईल की आजारच येणार नाही म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवता येतील. मी ज्या ठिकाणी काम करत होतो त्या ठिकाणी मी पाहिलं की प्रत्येक शेतकऱ्याला मी सांगत होतो की तुझ्या गोठ्याच्या आजूबाजूला असणारे हे डास, गोचीड, गोमाशी यांचं निर्मूलन कर. आणि असं लक्षात आलं की ज्यांनी असं प्रयोग केला त्यांच्या गोठ्यामध्ये परत आजार आला नाही. त्यानंतर आणखीन एक गोष्ट मला आपल्याला सांगू द्या. आजारी जनावरांची आपण कशी काळजी घेणार आहोत. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा आजारी जनावर जे आहे या आजारी जनावरापासूनच इतर जनावरांच्याकडं हा आजार संक्रमित होणार आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी आम्ही पुष्कळांना सांगितलं की तुम्ही तुमची गाय बाजूला नेऊन बांधा. आता बाजूला नेऊन बांधा म्हटल्यानंतर मी असं बघितलं की गोठ्याच्या या टोकापासून काढली आणि त्या टोकाला नेऊन बांधली, एवढंच त्यांनी केलेलं आहे. तर माझी आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की आपण एक 50 फूट तरी किमान आजारी जी गाय आहे किंवा आजारी वासरू आहे ते 50 फूट तरी लांब ठेवणं खूप आवश्यक गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी त्याची काळजी घेणं म्हणजे त्याच्यासाठी असणारी काही भांडी असतील खाद्याची, त्याच्यासाठी असणारी काही गव्हाण असेल किंवा आपण जे वैरण टाकतो ती असेल, ती त्या ठिकाणी त्याला सेपरेट देणे. आणि त्याची काळजी घेणारा जो मनुष्य आहे त्याने आपलं चप्पल असेल, हात असेल किंवा कपडे असतील हे तिकडं परत निरोगी जनावरांच्याकडे घेऊन न जाणे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्या आजारी जनावराला व्यवस्थित रीतीनं बाजूला ठेवणे आणि त्या आजारी जनावराची काळजी घेणे खूप गरजेची गोष्ट आहे. आता आपण पाहतो की आपण धूर तयार करतो, सकाळ संध्याकाळ धूर तयार करतो हे गोचीड, गोमाशी आणि डास घालवण्यासाठी. तर या धुराचा जो काही प्रकार आहे आपण पाहिलं, धुराचा प्रभाव साधारणतः निघून गेला की आजारी जनावरांवर बसलेल्या माशा असतील त्या माशा परत निरोगी जनावरांच्यावर बसून त्यांच्यामध्ये पण रोग प्रसार करायला चालू होतो. आपल्या असं लक्षात येईल की एखाद्या गोठ्यामध्ये जर एखादं जनावर आजारी असेल तर लगेच दुसरं जनावर आजारी पडले असं कधी आपल्याला दिसून येत नाही. 15 दिवसाच्या कालावधीनंतर मी जसं म्हटलं की मगाशी जो त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे, जनावराच्या शरीरामध्ये विषाणू शिरल्यानंतर ते विषाणू रोग तयार करण्याचा जो का कालावधी आहे तो 4 दिवसापासून 14व्या दिवसापर्यंत आहे. म्हणजे एखादं जनावर आपल्या गोठ्यामध्ये अशक्त आहे आणि त्याला आजार आला तर त्याच्यापासून इतर जनावरांच्या मध्ये 4 दिवसापासून 14 दिवसापर्यंत संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून एक जनावर आजारी आहे आणि ते बरं होईपर्यंत आपण त्याला ट्रीटमेंट केली, तेवढ्यात दुसरं जनावर म्हणजे 15 दिवसाच्या अंतरानं दुसरं जनावर आजारी पडणार, त्यानंतर 15 दिवसाच्या अंतरानं दुसरं जनावर आजारी पडणार. असा हा कार्यक्रम आपल्या गोठ्यामध्ये सगळ्या जनावरांच्या मध्ये आजार येईपर्यंत चालू राहणार मित्र. म्हणून आपण हे लक्षात घ्या की आजारी जनावराला 50 फूट तरी त्याच्यापासून दूर ठेवणे पहिली गोष्ट. आजारी जनावराच्या जवळपास कुठलीही माशी आणि डास येऊ नये याच्यासाठी त्याची काळजी घेणे. मी तर एक अशी क्लिप बघितली काही शेतकऱ्यांना की त्या आजारी जनावराला मच्छरदाणी लावून ठेवलेली आहे.
मग त्याच्या अंगावरती एक सुद्धा गोचीड, एक सुद्धा माशी, एक सुद्धा डास बसणार नाही याची त्या शेतकऱ्यांना पुरेपूर काळजी घेतली. कशासाठी? की इतर जनावरांच्याकडे ह्या माशांनी आणि ह्या डासांनी जाऊ नये याच्यासाठी. त्यानंतर ह्या आजारी जनावराला आपण योग्य पोषण देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या दिवसापासून त्या जनावराला चांगलं मिनरल मिक्सचरचं द्रावण असेल किंवा एखादं चांगलं खाद्य असेल ज्याच्यामध्ये चांगले प्रोटीन्स आहेत, असं खाद्य आपण देणं त्या जनावराची काळजी घेण्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणजे हा दुसरा भाग झाला की आपण आजारी जनावरांची कशी काळजी घ्यायची. त्या जनावराला सेपरेट ठेवायचं आणि त्या जनावरापासून दुसऱ्यांना संक्रमण होणार नाही याच्याकडे पुरेपूर दक्षता घ्यायची, लक्ष द्यायचं, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता काही जनावरं बरी झाली, आता त्या बरे झालेल्या जनावरांची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. मित्र, मी तुम्हाला सांगू शकतो की 40 दिवसापर्यंत ते जनावर जरी बरं झालं असलं तरी देखील आपल्या त्या जनावराच्या प्रतिकारशक्ती ऑलरेडी कमी झालेली आहे. त्या प्रतिकारशक्ती कमी झालेल्या असल्यामुळं, ज्याला आम्ही इम्युनो सप्रेशन असं म्हणतो, की त्याचं प्रतिकारशक्ती कमी झाल्या असल्यामुळं आणि ते इम्युनो कॉम्प्रोमाइज झालं असल्यामुळं त्या जनावरांच्या, त्या बऱ्या झालेल्या जनावरापासून सुद्धा आपण ह्या रोगाचं संक्रमण किंवा ती विषाणू चांगल्या निरोगी जनावरांच्यापर्यंत ते जात असते. म्हणून हे जे बरं झालेलं जनावर आहे त्याला पण एक 40 दिवसापर्यंत थोडंसं अलग ठेवणे, विलगीकरण करणे, त्याला वेगळं ठेवणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अशा रीतीनं जर आपण विलगीकरण त्याचं करून ठेवलं तर आपण निरोगी जनावरांना त्या आजारी जनावरांपासून सांभाळू शकतो. आता या आजारी जनावरांच्या मध्ये आपण पाहिलं की ते खात पित आहे, व्यवस्थित आहे, परंतु त्याच्या अंगावर असणाऱ्या जखमा, त्या जखमांच्या मुळं बऱ्याचदा ते जनावर खूप घायला येते. त्या जखमांच्यावरतीच माशा बसतात, त्या जखमांच्यावरती डास बसतात. त्या जनावराच्या जखमा बऱ्या करणे ह्याच्याकडे आपण शेतकऱ्यांनी खूप लक्ष द्यायला पाहिजे. त्यासाठी पुष्कळ औषधं आता बाजारात नवनवीन निघालेली आहेत. तर कुठली चांगली औषधं आहेत आपल्या पशुवैद्यकाला विचारून त्याप्रमाणे त्या जनावराला ते जखमा बऱ्या करण्यासाठी आपण औषधोपचार करायचा आहे. आता बाहेरील जखमांच्यावरती औषधोपचार तर करायचा आहेच, परंतु त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पुन्हा एक वार मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याला जास्तीत जास्त प्रोटीन असलेलं जर त्याला खाद्य आपण देऊ शकलो तर जे काय रिपेअर्स आहेत, म्हणजे शरीरामध्ये झालेली हानी आहे ती भरून काढण्यासाठी हे प्रोटीन खूप चांगल्या रीतीनं काम करू शकते. म्हणून भाजून भरड केलेलं सोयाबीन असेल, सगळ्यात चांगला उपाय आहे की भाजून भरड केलेलं सोयाबीन आपण जर त्याला प्रोटीन रिच आहे म्हणून देऊ शकलो, किंवा काही औषधं पण बाजारामध्ये निघालेली आहेत की ज्याला आपण बायपास प्रोटीन्स असं म्हणतो, ते बायपास प्रोटीन, रेडीमेड प्रोटीन त्या जनावराला त्या औषधांच्यामधून मिळत राहते आणि त्यामुळे त्याची जी काय शरीराची झालेली झीज आहे, हानी आहे, लवकरात लवकर बरी करू शकतो. त्यानंतर सुद्धा त्या जनावराला योग्य पोषण देणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आजारी जनावर आहे त्याची खूप काळजी घ्यायला पाहिजे. मी आता पुष्कळदा असं पाहिलं की पावसात त्या जनावराला विलगीकरण करून बाहेर बांधले, परंतु त्याच्यावरती काही छप्पर नाही, त्याच्यावरती त्यांनी काय टाकलेलं नाही, पडदी नाही, आणि त्यामुळे ते जनावर उन्हातच आहे. त्या जनावरावरती मध्ये तर असं झालं की ते भयानक पावसामध्ये ती जनावरं भिजली आणि मग काही जनावरं मृत्युमुखी पडली. बरी झालेली जनावरं केवळ आपल्या निष्काळजीपणामुळं अशा रीतीनं मृत्युमुखी पडलेली आम्ही पाहिलेली आहेत. म्हणून या बऱ्या झालेल्या जनावराची विलगीकरण करून त्याची व्यवस्थित रीतीनं काळजी घेणे आणि त्याच्यापासून इतरांना ते रोग 40 दिवसापर्यंत पसरणार नाही याची काळजी घेणे, ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे आजार होऊ नये याकडे लक्ष द्यायचं आहे, आजारी जनावराची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, तिसरी गोष्ट बऱ्या झालेल्या जनावराची पण व्यवस्थित रीतीनं आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि अशा रीतीनं हा लंपीचा जो आजार आहे तो लंपीचा आजाराशी आपल्याला मुकाबला करायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला वाटलं की हा आजार काय फारसा एवढा भयानक नाही, परंतु आपल्या आता असं लक्षात आलेलं आहे की रोज आणि रोज बाधित जनावरांची संख्या वाढत आहे आणि ह्या बाधित जनावरांच्या वाढलेल्या संख्येमुळं आपल्या दुग्धोत्पादनावरती बराच परिणाम झालेला आहे. हे दुग्धोत्पादन हळूहळू कमी होत आहे. तर अशी जनावरं केवळ दुग्धोत्पादन कमी होते असंच नाही, तर त्याच्या प्रजनन क्षमतेवरती देखील परिणाम होतो. आणि अशी जनावरं काही वेळेला ओढकामासाठी जर बैल असतील तर ते आपल्याला वापरता येतील असं वाटत नाही. त्यांच्या खुराच्या बेचक्यामध्ये जखमा होणे किंवा वरती पायाला जखमा होणे, अशामुळं त्या जनावरांच्यावरती परिणाम होतो. म्हणून आपण काळजी घ्या मित्र हो, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मी आपल्याला सांगू इच्छितो की ही गोचीड, गोमाशी, डास यांचं निर्मूलन आपण केलं तर नक्कीच निश्चित रीतीनं आपला गोठा स्वच्छ राहील आणि लंपीपासून सुरक्षित राहील. धन्यवाद. विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा कोल्हापूर इथले पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सॅम लुद्रिक यांनी लंपी रोगापासून बचाव कसा करावा याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. अरे सुन तो. मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी सौतन को. किसको? अरे वही तुम्हारा मोबाइल फोन
जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं। अच्छा ये बात है। हाँ, क्यों, क्या हुआ? अब बात नहीं होती क्या? अब तो झट से बात हो जाती है। ऐसा क्या? हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है। और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल का मैसेज भी आ जाता है। ये देखो आ गया। अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म। हाँ। तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है। कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें। किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर। हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए। फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। तर मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा आपण दररोज लाभ घ्या. पण आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.